अखंड विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुणास व कार्यास पंचांग प्रणाम. तसेच माता यशोधरा, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई या महान मातांनाही माझे त्रिवार वंदन. तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा जय भीम. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही माझा जय भीम. तसेच दी बुद्धिस्ट भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष आणि वर्षावस प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम. बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना व यांच्या संपूर्ण कार्यकारिणीस माझा जय भीम. तसेच आजच्या 6व्या पुष्पाचे प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत ते आहेत वासुदेव हिवराळे गुरुजी यांनाही माझा जय भीम. तसेच आजचे आयोजक म्हणून ज्यांनी पुष्प घेतलेलं आहे ते आहे गवई परिवार यांनाही माझ्याकडून जय भीम. आणि उपस्थित सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य श्रामणेर उपासक उपासिका बालबालिका यांनाही माझा जय भीम. तसेच आज श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामैत्रीवान तथागत सम्यक संबुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना. ती म्हणजे काय तर अंगुलीमालाची धम्मदीक्षा आहे. बौद्ध धम्माची प्रथम धम्मसंगीती झालेली आहे. अनाथ पिंडकाने 160 सुत्त तोंडपाठ केलेले आहे. अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पवित्र घटकांचा पवित्र दिन म्हणजे श्रावण पौर्णिमा आणि म्हणूनच ह्या श्रावण पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या आदर्शांना हार व पुष्प अर्पण करून. तर मी गवईताईंना विनंती करते की त्यांनी बुद्धचरणी पुष्प वाहायचे आहेत. तसेच मी सुनील गवई साहेबांना विनंती करते की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करायचा आहे. साधू साधू साधू. तसेच मी पल्लवी, सांची आणि यश यांना विनंती करते की त्यांनी मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. हे बघ, हे घे मेण. ते मोठी राहू दे तिकडची. हे पेटव चाल पेटव द्या.
ते ठेवून दे आता. हे घे दीदी. पेटव द्यायला चांगली लागते. ठेव ठेव. साधु साधु. आता आपण सामुदायिक वंदना व सूत्रपठण घेणार आहोत, तर या सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणोपेतं हेतं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नीलं. उय्येन मीतेन वायुमुखम्. पुष्पं मिलायति यथायुधं मे.
कायो यथा याति विनाशभाव घनसारक्वदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनागन्धेन पूजयामि तथागतं बोधधम्माच संघं सुगततनुभव धातु धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे दशपुरवरे नागलोके च रूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं ओदिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभ्यं सर्वठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नस्वजन उद्धारा भगवंत मुचाकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला अरी उरी रुद्र रूपा मुक्तिपद कोणता जिन स्मृती जारिता उजाडिला अग्रिता मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सरत सौद्या शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संगासमी भीमराजे अष्टगुणो सतितं बुद्धगुणो अनन्तो बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते इचितं पतितं तुयं क्षिप्रमेव समेजतु सबे प्रयन्तु चित्तसकल्पा चन्दोपन्वारसोयता आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपान सम्पत्ति विनाते समेजतु साधु साधु साधु। शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करतील व आजचे प्रवचनकार वासुदेव हिवराळे गुरुजींची थोडक्यात ओळख करून देतील अशी मी त्यांना विनंती करते।
जगद्वंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचाप्रणाम. माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता रामाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या महान मातांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचाप्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षा ममता सारंग मीराताई आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धर्ममंगल कार्यास माझा पंचप्रणव. कार्याध्यक्ष यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन. तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष चंदन शिवे गुरुजी यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जे ज्योतिराव शेळके सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा यांनी हे केलं आणि त्याला अनुमोदन देऊन आपण पुढील कार्य ताई सांभाळतील. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचंग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचंग प्रणाम. या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यास जय भीम. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या व बौद्ध मित्र मंडळ अणुशक्तीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षवास प्रवचन मालिका 2021 आयोजित करण्यात आलेले आणि या पुष्पमालिकेचे 6वे पुष्प गुंफण्यासाठी शाखेच्या संस्कार विभागाच्या सचिवा अरुणताई सुनील गवई यांनी आज आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण परिवारास बौद्ध महासभेतर्फे मंगलमय शुभेच्छा. त्याचप्रमाणे भारत बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर या शाखेचे बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीस जय भीम. त्याचप्रमाणे इथं जमलेले सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य यांनाही सस्नेह जय भीम. याचप्रमाणे आज आपल्या 6व्या पुष्पासाठी जे आपल्याला जे प्रवचनकार लाभलेले आहेत आपल्याच विज्ञान नगरीमधील आपल्या बिहारच्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत ते वासुदेव हिवराळे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष टी वाकुडे गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. सुमित्राताई वाकुडे ताई यांनाही सस्नेह जय भीम. शाखेचे उपाध्यक्ष बालू भालेराव गुरुजी यांनाही सस्नेह जय भीम. महिला सचिवा निर्मलताई भालेराव यांनाही सस्नेह जय भीम. शाखेच्या महामंत्री ज्योतिताई शेळके यांनाही जय भीम. त्याचप्रमाणे संघटिका आनंदीताई गायकवाड, शालिनीताई कालिंदे यांनाही सस्नेह जय भीम. त्याचप्रमाणे बौद्ध मित्रमंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव साहेब, उपाध्यक्ष संतोष शेळके गुरुजी, त्याचप्रमाणे पराडे साहेब यांनाही सस्नेह जय भीम. इथे जमलेले सर्व उपासक उपासकांना जय भीम. आज सर्वप्रथम श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मला जे आजच्या पुष्पाचे प्रवचनकार वासुदेव हिवराळे गुरुजी यांची ओळख करून द्यायची आहे. वासुदेव हिवराळे गुरुजी आपल्या आस्थापनेमध्ये कार्यरत
आहेत. DCM या स्थापनेला कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे ते भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश या संरक्षण विभाग उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गुरुजी बौद्धाचार्य सामनेर केंद्रीय शिक्षक या पदावर हे आहेत. आणि मी आज अध्यक्षपणाची सूचना शेळकेताईने आणली आणि त्यांना काकडे गुरुजींनी अनुमोदन दिलं, तर मी अध्यक्षपद स्वीकारून मी पुढील कार्यक्रम शेळकेताईंनी सांभाळावा ही विनंती करतो. आजचे प्रवचनकार वासुदेव हिवराळे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे. त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देश बौद्धमय कसा केला. हे लावणार आहे तुम्ही मेणबत्ती फेका मग हे लावणार. साधु साधु साधु. गुरुजी हे लावायचं आहे ना, हे लावायचं आहे ना. जगतवंदनीय जगद्गुरु सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध, स्वातंत्र्य समता बंधुत्व देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र मूर्तीला त्रिवार अभिवादन. भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना यांच्या भारतभरात चालू असलेल्या धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतो. संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर यांनाही सन्मानपूर्वक जय भीम करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही सन्मानपूर्वक जय भीम करतो. केंद्र भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश अंतर्गत या ठिकाणी जे अणुशक्तीनगर प्रवचन मालिका राबवत आहात, या अणुशक्तीनगर शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे सरचिटणीस, ज्योतिताई अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालन ज्योतिताई शेळके, आदरणीय सिद्धार्थ कोषाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, कार्यालयीन सचिव शिलाताई जाधव, संस्कार अध्यक्ष आमचे आदरणीय बाळासाहेब भालेराव, सचिवा अरुणाताई गवई, महिला सचिवा निर्मलाताई भालेराव, ही दोन्ही एक कुटुंब अतिशय धम्ममय आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रचार आणि पर्यटन सचिव आदरणीय भगवान गायकवाड, संरक्षण सचिव आदरणीय मनीषाताई उभाळे, हिशोब तपासनीस विनोद कांबळे, संघटक उदय जाधव, चंद्रकांत माने, निलेश कांबळे, विलास सावळे, संघटिका शालिनीताई कानिंदे, आनंदताई गायकवाड, रेखाताई नरवाडे, कल्पनाताई काकडे, वैशालीताई वाघ, लताताई गोलभाने, हिराचना फुलजळे, छायाताई रोकडे, सुधामा गजबिये, उषा बनसोडे, संगमित्रा वाकोडे, जयश्री रोडे, लक्ष्मी वानखडे. बौद्ध मित्रमंडळाच्या अंतर्गत सहकार्य अध्यक्ष विजयजी काकडे, संतोष शेळके आणि नितीन जाधव. बौद्ध मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध रहिवासी संघ अध्यक्ष आणि यांचे सर्वच कार्यकारिणी, बौद्धजन पंचायत समिती शाखा 303 NID कॉलनी SST असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांना संग्रहित करून
आपण या यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रत्येक हे 6वं पुष्प या ठिकाणी गुंफण्यात येत आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जगभर हे प्रसारित होत आहे। या प्रसारीचं संपूर्ण श्रेय आणि यांचं बहुमोल असं कार्य या ठिकाणी करत आहेत आपले जाधव साहेब। त्याचबरोबर या ठिकाणी आजचा जो महत्त्वाचा जो विषय आहे आणि महत्त्व आहे या पौर्णिमेचे संपूर्ण आयोजक जे गवई परिवार आहेत, या गवई परिवाराच्या अरुणाताई सुनील गवई आणि सुनील गवई साहेब, त्यांचे एक मुलगा यश आणि वैभवी, परत पल्लवी अशा 2 मुली आणि गवई पूर्ण परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आणि सर्व तुम्हा सर्वांचेच परिचयाचे वाकोडे गुरुजी, त्याचबरोबर वाकोडे ताई आणि या ठिकाणी परांडे आणि अशा इतर आणि धम्मबंधू संपन्न शीलवान धम्मबंधू बालबालिका या सर्वांनाच हिवराळे गुरुजींचा सविनय जय भीम। आपण आज या ठिकाणी 6वं पुष्प गुंफत असताना विषय आपल्याला ताईंनी सांगितलेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माध्यमातून भारत देश बौद्धमय कसा केलेला आहे। आपल्याला 8:35 झालेले आहेत। 15 ऑगस्ट सुरुवात डायरेक्ट विषयाला आपण करत आहोत। 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि इंग्रजांची सत्ता जाऊन या भारतीय सत्ता या ठिकाणी स्थापन करायची आहे। तर राज्यशासन चालवण्यासाठी नियमावली आणि कुठलीही सूत्रता नियमबद्ध असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला संविधान अत्यंत गरजेचं आहे लिहिणे। म्हणून संविधान लिहिण्यासाठी अनेक लोकांनी समिती स्थापन करायची आहे। म्हणून भारतीय जे मंडळ आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या विधानमंडळाचे सदस्य निवडून आणण्यासाठी ठरविले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणीतरी कुठल्याही मतदारसंघामधून निवडून येऊ द्यायचं नाही असं काँग्रेस पक्षाने ठाम बांधलेलं होतं, म्हणजे चंग बांधलेला होता काँग्रेस पक्षाने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठून निवडून यायचं हा फार मोठा पेच प्रसंग त्यावेळेला पडलेला होता। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधून निवडून येण्याची विनंती बंगालचे परिसरामधून करण्यात आली आणि बाबासाहेबांनी ती मान्य केली। म्हणून बाबासाहेबांनी बंगालच्या तिथून निवडणूक लढवली। तेव्हा ते त्या संविधान सभेवर निवडून आलेले आहेत आणि संविधान सभेवर निवडून येत असताना 203 त्या सदस्य होते। त्या सर्व सदस्यामधून विचारणा करत असताना एकही सदस्य घटना लिहिण्यासाठी समर्थ नव्हता। म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण यांनी स्वतः अमेरिकेला पाठवली की बाबा तिथलं संपूर्ण भारत देशाचं जे काय आहे हे सर्व अमेरिकेचे सर आयकर जॉनिंग यांच्याकडे पाठवलेली होती। त्यांनी विनंती केली की अतिशय उत्कृष्ट आणि हुशार आयकर जॉनिंग होते, तर त्यांनी 8 देशाच्या कंत्राट पद्धतीने घटना लिहिल्या होत्या। परंतु भारत देशामध्ये त्यांनी आदर आणि कदर केली भारत देशाची। 100 करोड लोकसंख्या असताना या तुमच्या देशामध्ये 3 लोक भारत देशाची घटना लिहिण्यासाठी समर्थ आहेत। म्हणून या विजयालक्ष्मी पंडित जवाहरलालची बहीण हिला सांगितलं की या देशामध्ये 3 लोक आहेत। तर मग ते 3 लोक आहेत तर कोण? एक बॅरिस्टर तेज बहादूर आणि दुसरा बॅरिस्टर जयप्रकाश, तिसरा आहे बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर। पंडित जवाहरलाल नेहरूने आपल्या प्रतिनिधीतर्फे या 2 लोकांकडे जाऊन बॅरिस्टर सप्रू आणि बॅरिस्टर जयकार यांची भेट घेतली। भेट घेऊन विनंती केली, मात्र या दोघांनाही संविधान लिहिण्यास असमर्थ व्यक्तता दाखवली। अखेर नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेबांकडे या संविधान लिहिण्याची आपल्या ह्या लोकांनी विनंती केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या कोट्यावधी लोकांची उन्नती व विकास यासाठी तरतूद करण्याचा हेतू होता। परंतु कुठल्याही घटना समितीवर संविधानामध्ये येण्याची सर्वच दारे बंद केली होती। म्हणून बाबासाहेबांना
खूप मोठा प्रश्न पडलेला होता. गांधी आणि काँग्रेस यांच्या चेल्याचपट्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कट्टर विरोध असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे निवडून गेलेत? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सांगितल्याप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1916 ते 1942 इथपर्यंत अतिशय उत्कृष्ट अस्पृश्यांसाठी काम केलेलं आहे. त्यामध्ये 26 वर्षाच्या संघर्षामधील भारतातील सर्व अस्पृश्यांना जागृत करून संघटित केले आणि 18, 19, 20 जुलै 1942ला सर्व अस्पृश्यांची नागपूर या ठिकाणी सभा बोलावली. त्या नागपूर ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन घेतले. त्या अधिवेशनामध्ये त्यावेळेला 75,000 लोक जमले होते. त्यामधून 50,000 पुरुष आणि 30,000 महिला अशा एकत्र होत्या. त्यामध्ये अस्पृश्य जातीतील, फक्त अस्पृश्य जातीतील 1500 लोक जाती, अस्पृश्य 1500 जाती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. एवढं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अस्पृश्यांना जागृत करून एकत्र करण्याचं कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय अधिवेशन यामध्ये उत्तर भारतीय गोरे अस्पृश्य, दक्षिण भारतमधले सावळे अस्पृश्य आणि पश्चिम भारतमधले काळे अस्पृश्यामध्ये सुद्धा द्वेषभावना होत्या. या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र करून थोडक्यात राष्ट्रीय अधिवेशन आंदोलन हे निर्माण केले आणि त्याचा पाया भरभक्कम म्हणजेच अस्पृश्यांनीच भरवला. त्यानंतर ते बिल्डिंग उभारायची आहे, त्यासाठी फाउंडेशन म्हणून पाया हा मजबूत डॉक्टर बाबासाहेबांनी केलेला आहे. ज्यावेळेला काँग्रेस आणि गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नाही, त्यावेळेला संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढवली आणि त्या लोकांनी बाबासाहेबांना विनंती केली. तर कुठल्या मतदारसंघातून निवडून यायचे? तर ज्या ठिकाणी मुस्लिम लीगचा माणूस निवडून येत असायचा त्यामध्ये ते 4 जिल्हे असायचे. या 4 जिल्ह्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. बंगालमधून संविधान सभेची निवडणूक विनंती त्या लोकांनी केली. मुस्लिम जातीच्या मनुष्यांनी त्या निवडणुकात बाबासाहेबांच्यासाठी ती जागा सोडली. नमोसूत्रा या जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मत दिली आणि नमोसूत्रा या जातीच्या मतदानावर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार केला होता. प्रचार केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संविधान सभेत निवडून गेले. तर कसे गेले? तर बाबासाहेब आंबेडकरांनी या काँग्रेसच्या आणि इतर चलचपट्यांच्या छाताडावर पाय ठेवून त्या संविधान सभेच्या अध्यक्ष संसद पदाची त्या ठिकाणून निवड त्यांची करण्यात आली, निवड झालेली आहे. हे सर्व श्रेय 26 वर्षाचा संघर्ष करण्यास केला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 26 वर्षाचा संघर्ष निर्माण बाबासाहेबांना ते कामी आलं. राष्ट्रव्यापी देशव्यापी हा जो संघर्ष केला, या संघर्षाच्या आंदोलनामुळे बाबासाहेब त्या ठिकाणावरून निवडून आलेत. बाबासाहेब संविधान सविस्तर सभेवर निवडून आले असताना काँग्रेस आणि गांधी, नेहरू या सर्वांना सहन झालं नाही आहे. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूने काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरूने जे 4 जिल्ह्यांना बाबासाहेबांना निवडून दिले होते, या 4ही जिल्ह्यांना जमशेर खुलाना, तिसरा आहे बोरीशाल आणि चौथा फरीदापूर, हे 4 जिल्हे पाकिस्तानलाच देऊन टाकलेत. बघा, जातीय वादामध्ये आणि माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणारी जसे आपण बोलतो अशातला प्रकार ह्या पंडित जवाहरलाल नेहरूने हे 4ही जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले. पाकिस्तानला दिल्याच्या नंतर त्यांचा काय अपराध होता? त्यांचा एवढाच अपराध होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, मानवमुक्तीच्या संग्रामदात्यांना, भारतीय घटना जे लिहिलेली आहेत त्यांना फक्त त्यांनी ते मत दिलं आणि त्या संसद भवनमध्ये पाठवलं. हाच त्यांचा एक
म्हणजे काम होतं. तर हे सगळं या चार जिल्ह्यांचा एवढाच दोष होता. ज्यांना आपण पंडित म्हणतो असे पंडित म्हणजेच समाजवादी, मानववादी, आधुनिक भारताचे निर्माते आपण म्हणतो, बच्चे का चाचा आपण म्हणतो, सगळेच लोक म्हणतात. या पंडितने सुडाच्या भावनेने भारतात चारही जिल्हे पाकिस्तानात टाकले. आणि ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानची फाळणी निर्माण होते त्यावेळेला एक नियम आहे. आंतरराष्ट्रीय मधून संसद सदस्य निवडून आल्यानंतर तो नियम कटिबद्ध केला जातो आणि त्या नियमामध्ये नेमबाह्य कोणीही कार्य करणार नाही ही बांधिलकी त्या ठिकाणी घेतल्या जाते. ज्या ठिकाणी ज्या विभागामध्ये 51% जास्त जर मराठी लोक असतील, महाराष्ट्रीयन लोक असतील, भारतीय लोक असतील तर त्यांना भारतात ठेवायचं आहे. आणि ज्या विभागामध्ये 51% जास्त मुसलमान लोक असतील तर तो भाग पाकिस्तानामध्ये जाईल. ही त्या फाळणीच्या वेळेची ही नियमबद्ध नेमवाली होती. परंतु सुडेच्या भावनेने ज्या चारही जिल्ह्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी निवडून देऊन संविधान सभेवर पाठवलं, या चारही जिल्ह्यामध्ये 71% हिंदू लोक होते, तरीसुद्धा तो पाकिस्तानमध्ये टाकला. एवढा म्हणजे विचार या पंडित नेहरूंनी त्यावेळेला केलेले आहे. आणि आताचे जे युरोपियन ब्राह्मण आहेत त्या लोकांना बांगलादेशी घुसखोरी म्हणतात. आणि बांगलादेशी जे लोक आहेत त्यांना जवळ घेत नाही आहे. त्या लोकांची त्या 4 जिल्ह्यांची आताची स्थिती जर पाहिली, घरकाना घाटका, या बाजूला अड या बाजूला वीर, अशा प्रकारची परिस्थिती त्या लोकांची सध्या आहे. अशी परिस्थिती असताना परंतु हे चारही जिल्हे पुढे विचार मनन चिंतन करण्यासाठी चिंताजनक चारही जिल्हे पाकिस्तानमध्ये टाकल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे निवडून आले होते हे चारही जिल्हे पाकिस्तानमध्ये टाकल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तान संसदेचे सदस्य झाले. भारतीय संसदेचे त्यांचं रद्द झालं आणि पाकिस्तानचे सदस्य झालेत. त्यामुळे खूप मोठा प्रसंग निर्माण झाला. मग बाबासाहेबांनी ठाम ठरवलं आपल्याला काँग्रेस आणि नेहरू गांधी हे काय संविधान जे लिहिणार आहेत या संविधानावरती मी बहिष्कार टाकतो, मला ते संविधान मान्य नाही. आणि इंग्रज लोकांनी एक ज्या वेळेला सोडून जातो म्हणून इंग्लंडमधून जाहीर केलं होतं, आम्हाला 150 वर्ष आम्ही राज्य केलेलं आहे. पण हे राज्य भारत सोडून जाण्याच्या पूर्वी ब्राह्मण, अस्पृश्य आणि मुसलमान या तिघाही लोकांनी एकत्रित येऊन या देशाच्या घटनेमध्ये सामील व्हावं, ह्या तिथल्या पंतप्रधानांनी हे दूरध्वनीवरून रेडिओवरून जाहीर केलं होतं. त्यामुळे नेहरू, गांधी आणि काँग्रेस यांना मोठा पेच प्रसंग पडला. आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की मी याला ठाम विरोध आहे. कशाला विरोध आहे? हे संविधान निर्मितीचे समिती आहे, नेहरू आणि गांधी काँग्रेसची जे समिती आहे याला माझा ठाम विरोध आहे. कशामुळे विरोध आहे? SC, ST, OBC, NT, मायनॉरिटी जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जे आहेत, अस्पृश्य आहेत, यांना संविधानामध्ये जास्तीत जास्त हक्क मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे मानवतेचा विभागणी होते त्याप्रमाणे प्रत्येकाला हा अधिकार मिळाला पाहिजे. जसं शाहू महाराजांनी उदाहरण दिलेलं होतं बऱ्याचशा वेळेला, राखीव जागा कशाला हव्यात, शाहू महाराजांनी उदाहरण दिलेले आहेत. अश्व ताकदवार घोडे आणि जे थकलेले आहेत ते कधी गेलेत हे आपल्याला हा विषय वेगळा आहे. परंतु एक या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं आहे, शक्तिहीन झालेले, लाचार असलेले, बुद्धिहीन झालेले यांना सवस्तर पुरेपूर बाबासाहेबांनी एकत्र विचार करून संविधान सभेवर घ्यावं
हे बाबासाहेबांचा संविधान सभेमध्ये संविधानामध्ये त्यांना म्हणजे एकत्रित करून घ्यावं हे बाबासाहेबांचे ठाम विचार असल्यामुळे ही बाबासाहेबांची भूमिका होती. 1946 ते 1900 लॉर्ड लंडनमधून रेडिओवरून त्यांनी घोषणा केली की आता आम्ही भारतात जास्त काळ राहणार नाही, परंतु या सर्व जातींना एकत्र करून संविधान लिहावे असं त्यांनी ठाम सांगितलं होतं. तर सवर्णांचा नेता गांधी, अस्पृश्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुसलमानांचे नेते बॅरिस्टर जिना, हे तिघांच्या आधिपत्याखाली हे काम चालत होतं. बाबासाहेबांचं एवढंच म्हणणं होतं या सर्व लोकांना संविधानामध्ये सहभागी करून घ्यायचं, त्यानंतर हे सगळ्या सुविधा मिळाल्या तरच आम्ही संविधानाला मान्यता देऊ, अन्यथा आम्ही संविधानाला मान्यता देणार नाही. आणि तिकडे जाहीर केलं होतं ह्या सर्व लोकांना एकत्रित करून संविधान बनवायचं. त्यामुळे पेच प्रसंग निर्माण झाला. गांधी, नेहरू, काँग्रेस यांच्यासमोर पेच प्रसंग झाला आणि तिकडे इंग्लंडमधून जाहीर केलं की आम्ही जास्त दिवस राहणार नाही आणि या लोकांना एकत्रित करून त्यांना सहभाग करून घ्यायचा आहे. त्यामुळे नेहरूंना पंतप्रधान बनण्याची घाई झाली. पण बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य राहिलं नाही आहे. हा फार मोठा पेच निर्माण झाला आणि एकही मतदारसंघ सुरक्षित त्यांना सोडला नाही आहे बाबासाहेबांसाठी. त्यानंतर बाबासाहेबांनी हा एक त्यांना संघर्ष करत असताना इकडे खूप संविधान प्रतिक्रियेवर बहिष्कार टाकला होता. यासाठीच टाकला होता ST आणि NT या सर्व लोकांना एकत्रच करून संविधानामध्ये सामील करायचं आहे. मग काय करायचे, नेहरू आणि गांधी यांच्यापुढे हा प्रश्न निर्माण झाला आणि नेहरूंना खूप घाई झाली. गांधींनी एक सजेशन दिलं, संवाद दोघांचा साधला. तर गांधी म्हणाले, नेहरू अंबेडकर क्या चाहते हैं? नेहरू म्हणाला, अपने लोगों के लिए संवैधानिक अधिकार चाहते हैं. तो गांधी म्हणाले, पंतप्रधान कौन बनेगा? नेहरू म्हणाले, मैं ही पंतप्रधान बनूंगा. तो संविधान पर अमल कौन करेगा? संविधान पर अमल प्रधानमंत्री करेगा, मैं ही करूंगा. तब शेवटी गांधी त्याला म्हणाले नेहरूला, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को जो चाहे वो लिखने दो, अपने लोगों के लिए जो चाहे वो लिखने दो, अमल तो आप ही करने वाले हैं उस पर. तेव्हा नेहरूचे डोळे एकदम चमकले आणि तेव्हा त्याला खरे गांधी कळाले. बरोबर आहे, पास करणार कोण? मी. संविधान लिहिणार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पास करणारा मी आहे. कोडं सुटलं. त्यांनी नेहरूंनी लगेच मुंबईमधून बॅरिस्टरला राजीनामा द्यायला लावला. ते मुंबईमध्ये होते त्यावेळेचे. राजीनामा दिला आणि त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणले. निवडून आणून नुसतं थांबले नाही, संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्षस्थान दिलेत. अध्यक्षस्थान दिल्याच्या नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम काय? कलम लिहिणे. राजेंद्र प्रसादांचं काम काय? कलम पास करणे. ह्या दोघांचं कलम निर्माण करणे आणि कलम पास करणे. परंतु घाईघाईने नेहरू आणि गांधी आणि काँग्रेसवाले जेवढे काय चलेचपटे असतील यांनी विचार केला नाही की या माणसाकडे किती बुद्धिमत्ता आहे आणि किती डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, बाबासाहेब आंबेडकरांची सल्ला सहमत न करता, बाबासाहेबांना डिक्लेरेशन करून बाबासाहेबांना त्या बॅरिस्टरला राजीनामा मुंबईमधून देऊन त्या जागेवर निवडून आणून बाबासाहेबांना संविधान सभेचं अध्यक्षस्थान दिले, मसुदा समितीचं अध्यक्षस्थान दिलं. बाबासाहेबांना सुद्धा तेच हवं होतं. कारण माझे जे हे
करोडो लोक आहेत, त्या लोकांना संविधानामध्ये सामील करून त्यांचा विकास होणं हे बाबासाहेबांचं ध्येय. बाबासाहेबांकडे समर्था असल्यामुळे बाबासाहेबांना ते पद मिळालेलं आहे. परंतु यांनी हे त्यावेळेला डाव रचून खेळी खेळली. अरे आंबेडकर को लिखने दो जो लिखना है वो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समिती घेतली, मसुदा समिती घेतली आणि विचारविनिमय न करता त्यांना ते दिली. त्यांना वाटलं आपण यांना अडचणीत टाकू. पण बाबासाहेब आंबेडकरांकडे कितीही प्रश्न टाकलेत तर बुद्धिमत्ता, विकास आणि बाबासाहेबांकडे 13 डिग्र्या बुद्धीचा विकास, बोधिसत्व ज्याला म्हणतो आपण, यांच्या रक्तामध्येच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अनेक प्रकारच्या अस्पृश्यांचे चटके लागलेले असताना सुद्धा परिपूर्ण संपन्न झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी घटना संविधान मसुदा समितीवरती त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ही गांधी व चेलेचपटे यांना कुठल्याच मतदारसंघातून बाबासाहेबांना तिथे जाऊ द्यायचं नाही हा त्यांनी चेंग बांधलेला होता. परंतु नाईलाजाने त्यांना त्या ठिकाणी बाबासाहेबांना घ्यावं लागलं आणि बाबासाहेब त्या समितीवरती त्या निवडून आलेले आहेत. मग ती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, दुसरे सदस्य अल्लादी कृष्णास्वामी, तिसरे सदस्य एन गोपालस्वामी अय्यंगार, चौथे सदस्य सय्यद मोहम्मद शहादुल्ला आणि 5वे सदस्य KM मुन्शी, 6वे सदस्य एन माधव मेनन, 6 सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 असे 7 सदस्यांची कमिटी निर्माण झाली. कमिटी सदस्य काम करत असताना बाबासाहेबांना कोणीही सहकार्य दिलं नाही आहे किंवा वेळसुद्धा दिलेला नाही आहे. बाबासाहेब 1 सदस्य महिन्याच्या आतमध्येच सभागृहामध्ये राजीनामा दिला एका सदस्याने. दुसरा सदस्य 3 महिन्याच्या नंतर मृत्यू पावला. तिसरा सदस्य राजीनामा न देता अमेरिकेला निघून गेला. चौथा सदस्य सदर राजकारणामध्ये गुंतला गेला. आणि 5वा सदस्य तब्येत ठीक नसल्यामुळे दिल्लीपासून खूप लांब होता. 6वा सदस्य तब्येत ठीक नसल्यामुळे तो त्या ठिकाणी सभागृहामध्ये पोहोचूच शकला नाही. अशा प्रकारे संसद भवनामध्ये सभागृहामध्ये एकही सदस्य फिरकला नाही. 6 महिने झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय पराकाष्ठा करून देशाची घटना लिहित आहेत आणि 6 सदस्य एक बाजूला त्यांना वेळ मिळत नाही आहे. जे नेमल्या गेलेले सदस्य त्या एकाही सदस्याने वेळ दिलेला नाही. किती करायचं, किती झेलायचं, किती उचलायचं, अपेक्षाऐवजी ओझं बाबासाहेब आंबेडकरांवरती पडलं. तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीला न जुंपता काम सतत करत राहिले. नंतर इंग्लंडचे पंतप्रधान यांना मेसेज टाकला, निरोप दिला की 6 महिने झालेत या सभागृहाकडे कोणीही फिरकून पाहिलं नाही, एकही सदस्य सभागृहामध्ये आलेला नाही आहे. मग सर्व सदस्य गैरहजर आहेत. तर त्यामध्ये इंग्रज सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना कळविले की संपूर्ण संविधानाची जबाबदारी आणि निर्माण करण्याची जबाबदारी एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकली. ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अंतकरणाने, उदार मनाने स्वीकारली. कारण तेच हवं होतं. कारण एवढे मोठे बाबासाहेबांना लहानपणापासूनच त्याचा पूर्ण अनुभव आलेला होता. म्हणून ते बाबासाहेबांना हवं होतं 21 तास अभ्यास करून दिवसाचे 24 तास, त्यामध्ये 21 तास प्रकृती ठीक राहील का? अजिबात नाही. प्रकृती व्याध, गुडघ्यांचा त्रास, बसूनच आहे ना, मला सुद्धा गुडघ्यांचा त्रास आहे. बसूनच ज्यांना काम आहे, हालचाल नाही शरीराची, पायांची हालचाल नाही, त्याला ते व्याधी होतो वयाच्या मानाने. तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती व्याधी असताना सुद्धा 21 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे संविधान मसुदा तयार केला. संविधान समिती हा मसुदा तयार करून
4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान मसुदा सभेमध्ये मांडला. 4 नोव्हेंबर 1942ला सभेमध्ये मांडला. 48ला या 100 कोटीमध्ये लोकसंख्या भारतीयांचा विचार करणारे संविधानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या अल्पावधीमध्ये म्हणजेच लिहून, जर त्यांनी संविधान लिहिले नसते तर काय झालं असतं. म्हटल्याप्रमाणे तिथे त्यांना त्यांच्यापुढे जावं लागलं की अमेरिकेला, ज्यांच्याकडे त्यांनी कंट्रॅक्ट पद्धतीने घटना लिहिली तर देशाची अब्रू गेली असती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना लिहिली आणि 100 कोटी देशातील लोकांचे विचार दारिद्र्य जगापुढे मांडले नाही आहे. ते आपल्या घरामध्येच, आपल्या देशामध्येच ठेवले. नाहीतर घटना लिहिणाऱ्याकडे संपूर्ण देशाचं जे विचार आचार आहेत, दारिद्र्य आहेत, श्रीमंती आहेत, हे सर्व त्याच्याकडे पुराव्यानिशी संपूर्ण जाते. त्यानंतर घटनेला सुरुवात होते. हे सगळं बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्याच देशामध्ये आपलीच घटना लिहावी, हे आपल्या देशाची अब्रू आपण बाबासाहेबांनी राखली. बाबासाहेबांनी राखल्यानंतर एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाची अब्रू वाचवली. बाबासाहेबांचे ऋण घटना समितीचे जे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांनी मान्य केले आणि घटना शिल्पकार खरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असे मान्य करून जाहीर केले. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक व्याधी असतानाही घटना लिहिली. ही घटना देशभक्ती आणि देशप्रेम आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे देशभक्त, खरे देशप्रेमी आहेत. त्यात तीळ मात्र शंका नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे मत मांडलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे बल्यशयानन होण्यापासून वाचविले आणि सार्वभौम अखंड भारत टिकून ठेवला. आपल्या घरामध्ये जर 2 भावांची लग्न झाली तर काय करतो आपण? एका घरामध्ये राहणं अवघड होते. 2 भावाची लग्न जर झाली तर एका घरामध्ये राहणं अवघड होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 29 घटक राज्य, या देशामध्ये 29 घटक राज्य आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य, अशा प्रकारचे 29 घटक राज्य आहेत. 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. जसे मुंबई हा केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्ली असे 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. 10 म्हणजे अनेक धर्म आहेत. 6,500 जाती आहेत या देशामध्ये. आणि कालोरकाळच्या आयोगानुसार आता तर आणखी वाढल्यात त्यामध्ये, तरी आपण 6,500 जाती, 3,000 भाषा, हजारो संस्कृती, 45 कोटी कुटुंब, 338 लोक संख्येला 338 लोकसंख्येला 75,000 वर्षापासून सुख, समाधान, शांतीने नांदत आहेत. हे कशामुळे? केवळ आणि केवळ हे फक्त संविधानामुळे. संविधान सभेचा मसुदा समिती 6 एकूण संविधान समिती होती. त्याच्या एकूण 23 समित्या होत्या, उपसमित्या. किती समित्या होत्या? 23 समित्या बनवण्यात आल्या होत्या. त्या 23 समित्यापैकी 20 समितीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 20 समितीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामकाज केलेलं होतं. त्यामधून आपण देशाचा तिरंगा, या समितीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकरांना हे समजलं होतं आणि जाणून होते, त्यांना अनुभव होता. त्यांना या संपूर्ण मानववाद्यांचे रात दिवस जळतंय तसं चटके बसलेले होते. आणि त्या अनुभवावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान पंडित, विद्वान होते आणि हे जाणत होते की हे मनुवादी काहीतरी पुढे या घटनेमध्ये सुद्धा बदल करतील, म्हणून या देशाच्या नावामध्ये सुद्धा बदल करतील, म्हणून
आपण सर्वांना एक दुसऱ्या मित्रांना विचारलं तर काय होतं? काय सांगतो या देशाचं नाव? गुरुजी काय आहे देशाचं नाव? देशाचं नाव ज्या वेळेला ज्या मोठ्या सभा होतात त्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल, वंचित बहुजन आघाडीच्या सभा होतात त्यावेळेला काही किंचित लोकांच्या मुखातून भारत हा शब्द निघतो, परंतु अज्ञानी लोक जे आहेत, जे समूहाच्या विरुद्ध वाहतात, असे बरेचसे लोक जातीचं एक बांधून ठेवलेल्या त्याचं नाव घेतात. म्हणून बाबासाहेबांना माहिती होतं की मनुवादी लोक देशाचे नाव हिंदुस्तान करतील. त्यामुळे त्यांनी कलम 395A मध्ये अनुस्वार भाषांतर करून संविधानात लिहिले आहे की इंडिया दॅट इन भारत, म्हणजेच इंडिया या शब्दाचा अर्थ अन्य सर्व भाषेमध्ये, इंडिया या शब्दाचा अर्थ अन्य सर्व भाषेमध्ये भारत असाच राहील. असे भारताला हिंदुस्तान म्हणणे असंविधानिक आहे. भारताला संविधान म्हणणे हे असंविधानिक आहे आणि घटना विरोधित आहे. म्हणून आपण सर्वांनी जागृत विवेक बुद्धी आपली सदा बाळगून आपण आपल्या देशाला ठाम भारत देश हेच नाव आपण म्हणायचं आहे. संविधानाचा पाया बघा, संविधान पूर्ण लिहून झालेलं आहे. संविधानाचा पाया ज्या वेळेला मजबूत झाल्याच्या नंतर पूर्ण सभागृहामध्ये मांडणी झाली, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची सुरुवात कशी करायची विचार विनिमयासाठी सर्व सदस्यांना बोलवण्यात आलं. त्यामधून मौलाना हजरत अलवी हा सदस्य उठला आणि म्हणाला, भारताच्या संविधानाची सुरुवात अल्लाहच्या नावाने करावी. त्याचबरोबर दुसऱ्याला राहवलं गेलं नाही. धर्माचे विचार जागृत झाले, दुसऱ्याला राहवलं गेलं नाही. पंडित मदन मोहन मालवीय म्हणाले, ओम नमो शिवाय या नावाने सुरुवात करावी. तिसरा सुद्धा जागृत झाला. घटना लिहिणारा घटनाकार वेगळाच, फक्त प्रेमबल आपण ज्याला म्हणतो सुरुवात कशी करावी त्यासाठी तिसरा उठला कामत आणि तो म्हणाला, भारतीय संविधानाची सुरुवात ईश्वराच्या नावाने करावी. शेवटी बाबासाहेब उठलेत आणि म्हणालेत, भारतीय संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच लोकांच्या नावाने करावी. त्यावर मतदान झाले. काय मतदान झाले? मतदान करत असताना सर्वाधिक मतं पडली लोकांच्या नावाला, 68 मतं पडली आणि ईश्वराच्या नावाला 41 मतं पडली. बहुमताने लोकांचा विजय झाला आणि संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशा पद्धतीने संविधानाची सुरुवात झाली. 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 नोव्हेंबर 1949, 46 ते 49 पर्यंत म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 17 दिवस पराकाष्ठ करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत 296 खासदारांच्या सहीनिशी संविधान सभेचे अध्यक्ष राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती देऊन राष्ट्राला अर्पण केली. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान समर्पण दिन म्हणून आपण साजरा करतो. या देशामध्ये हे संविधान लिहित असताना संविधानाची लिहिल्यानंतर संविधानाला आपण आपल्या देशामध्ये काय म्हणतो?
भारत बौद्धमय कसा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचे नाव काय? भारत देश आहे. मग कुणाचा देश आहे? हा बुद्धाचा देश आहे. भारत म्हणजे बुद्धाचा देश आहे. हे भूमी कुणाची आहे? हे बुद्धाची भूमी आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारत असे नाव दिले संविधानाच्या माध्यमातून. म्हणून या देशाची आज बौद्ध भूमी, बौद्ध देश म्हणून संपूर्ण इतर परप्रांतीय देश जे आहेत, राष्ट्रीय देश आहे. इथला पंतप्रधान सुद्धा इथे वेगळी कृती करतो. भारत देश बाहेर ज्या वेळेला जातो त्यावेळेला इतर देशांना बुद्धाची मूर्ती अर्पण करतो, बुद्धाची मूर्ती भेट देतो आणि सांगतो की मी भारत देशामधून आलेला बुद्धिस्ट आहे, बुद्धाच्या देशामधून आलो. त्यावेळेला भारत सुद्धा म्हणत नाही, बुद्धाच्या देशामधून मी एक अनुयायी या ठिकाणी आलेलो आहे. राष्ट्रीय रंग काय आहे? घटनेमध्ये राष्ट्रीय रंग काय आहे? निळा रंग आहे. निळा रंग म्हणजेच धम्म. माझ्यासमोर धम्मचक्र आहे बघा, याच्यात संपूर्ण निळा रंग आहे. हे धम्माचे प्रतीक आहे. काय आहे हे? धम्माचे प्रतीक. निळा रंग म्हणजे धम्माचे प्रतीक आहे. भारत देशाचे राष्ट्रीय फूल कोणचं आहे? राष्ट्रीय फुलांची, राष्ट्रीय प्राण्यांची, राष्ट्रीय पुस्तकांची, राष्ट्रीय ग्रंथाची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, माहिती आहे. आपण सुद्धा हुशार आहात, तज्ज्ञ आहात, जाणीवंत, विचारवंत आहात, अभ्यासू आहात. परंतु आकलन करण्यासाठी एकता असणं अत्यंत गरजेचं आहे, एक राहणं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या अल्पसंख्याक लोकांना पूर्ण देशाला एक केलेलं आहे. 75 वर्ष अजून टिकून आहे. आपलं राष्ट्रीय फूल कमळ आहे. काय आहे बघा, कमळावरती बुद्धाची मूर्ती आहे. नाहीतर तुम्ही पुन्हा तिकडे जाणार, ते इथलं प्रतीक आहे. कमळ कुठलं प्रतीक आहे? हे कमळ इथलं प्रतीक आहे. नाहीतर पुन्हा तुम्ही म्हणाल आम्ही जातो. हे खेळ हा उचलून घेतलेला, हा हिसकावून घेतलेला, अनेक अतिक्रम करून त्यांच्यावर तुमच्या मेमरीवर बिंबवलेला प्रश्न आहे. तो आपण शुद्ध करायला पाहिजे आणि त्यामधून आपली मेमरी वापरायला पाहिजे. कमळ हे या देशाचं प्रतीक आहे. राष्ट्रीय वृक्ष काय आहे? राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय झाड काय आहे? कलममध्ये लिहिलेलं आहे, संविधानामध्ये लिहिलेलं आहे. काय आहे? ज्या ठिकाणी भगवंतांना ज्ञान प्राप्त झालं, सम्यक समबुद्धी प्राप्त झाली, ते वृक्ष. कुठलं वृक्ष आहे? बोधी वृक्ष. गाथासुद्धा आहेत, गाथेमध्ये सुद्धा आहे. बाबासाहेब त्यावेळेला म्हणतात यस्स मूले निशिन्नवा शिबिरी विजयक्का बोधी राजा नमस्तुते. जे बोधी वृक्ष आहे, बोधी म्हणजे ज्ञानी वृक्ष आहे, ज्ञानीवंत वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली भगवंतांना ज्ञान मिळालेले आहे. रात्र दिवस प्राणवायू सोडून संरक्षण इतर याच्याकडून एकदम निर्मळ ठेवणारा वृक्ष म्हणजे तेही सुद्धा तुमच्या मनावर विरोध बिंबवलेला आहे. काय म्हणतात तुम्ही? तुमचेच दुसरे विचार काय म्हणतात? तुमचेच दुसरे विचार ए आणि बी, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे विचार तुम्हाला सांगतात. ते लोक काय म्हणतात? त्या झाडावरती काय असते? तुम्हीच म्हणताय. हा जो प्रकार आहे तुमच्या बुद्धीला, जे मेमरीला बेशुद्ध करण्याचं जे डोस दिला जातो, ते मनुवादी विचारामधून दिला जातो. आणि आम्हीच बहुजन जे आहे ते आपसामध्ये वेगवेगळे, आपसामध्ये स्पर्धा, हे सगळे संविधानाच्या माध्यमातून सोडून संविधान लिहिल्याचं अंगीकृत करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रीय चिन्ह काय आहे आपलं? राष्ट्रीय चिन्ह काय आहे? बरोबर, अशोक स्तंभ. नुसतंच असं नसून राष्ट्रीय चिन्ह हे अशोक चक्र आहे. हे काय आहे अशोक चक्र? 24 आऱ्यांचं प्रतीक ते समुत्पाद. जन्म कसा होतो?
या चक्रामध्ये जन्म कसा होतो आणि मृत्यू कसा होतो, संपूर्ण 24 आळ्यांचा एक विषय आहे. तो विषय सुद्धा या ठिकाणी मांडला तर आपल्याला त्याची आकलन होईल, समजेल. मला वाटतं तोही विषय या ठिकाणी झाला पाहिजे. 24 आळ्यांचा, धम्मचक्राचा आणि प्रतित्य समुत्पादाचा हाही विषय या ठिकाणी झाला पाहिजे की काय आहे अशोक चक्र. नुसतं अशोक चक्र लावल्या गेलेलं आहे त्याला नाही, तुमच्या विचारामध्ये विकसित बुद्धीमधून निर्माण झालेली पाहिजेत अशोक चक्राबद्दलची. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे अशोक चक्र हे राष्ट्रीय चिन्ह आहे. राजमुद्रा काय आहे? राजमुद्रा, या देशाची राजमुद्रा काय आहे? 4 सिंह. काय आहेत 4 सिंह? चारी बाजूला, चारी दिशेला त्यांची नजर आहे. कुठल्याही दिशेला या तुम्ही, आम्हाला शत्रू नको, आम्हाला मित्रच पाहिजेत. आमची मित्रावरतीच नजर आहे. जर विचाराच्या विरुद्ध दिशेला जर भरकटलेला असेल तर गर्जना करून, जसं एखादा सिंहात जंगलाचा राजा जंगलामध्ये ज्यावेळेला गर्जना करतो त्यावेळेला सगळे जाग्यावरच्या जाग्यावर बसतात. कितीही मोठा प्राणी असू द्या, हत्ती असू द्या की शेर असू द्या की वाघ असू द्या, ज्यावेळेला गर्जना झाली तशी गर्जना या संविधानामध्ये अंतकरणामध्ये लिहिल्या गेलेली आहे. ती गर्जना फक्त आपण करायची आहे. आजच्या परिस्थितीमध्ये गर्जना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बाकीचे जे प्राणी आहेत ते वेगळ्या वेगळ्या दिशेला भरकटत आहेत. संविधानाचे मूलभूत तत्व काय आहेत? संविधानाचे मूलभूत तत्व आहेत समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व. यामध्ये संपूर्ण सखोल विचार आलेले आहेत. संविधानाच्या घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व यामध्ये सर्वच विचार एकत्र आलेले आहेत. आणि त्या विचारावर तर तुम्ही राहत असाल, ठाम असाल किंवा नांदत असाल तर देश पूर्वीसुद्धा जसा होता सोने की चिडिया त्याच प्रकारे आजही होऊ शकतो. फक्त मध्ये जे अडथळे आले आहेत ते फक्त बाजूला सारायचे आहेत आणि ते सारण्यासाठी आपण सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा संपूर्ण भारतभर आज एवढं वय असताना सुद्धा प्रसारक माध्यमातून लोकांना सांगतात की जा, जसं भगवंतांनी सांगितलं जा, या देशामध्ये, या जगामध्ये जिथं जिथं जायचं असेल तिथे जा आणि प्रचार करा. तेच फक्त तुम्ही अन्न प्रशासन करायचं आणि धम्मोपदेश करायचा. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेलं आहे ते फक्त तुम्ही आचरणात आणून अंमल करायचं आहे. सुरुवात आपल्यापासून करायची आहे. राष्ट्रीय ध्वज काय आहे आपला? निळा. काही संस्कृतीचे लोक जे वरिष्ठ म्हणतात, जे वेगळ्या परीने वागतात, जे मनुवादींच्या विचारामध्ये असतात आणि ते विचार फैलवत असतात, ते अजूनही राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत नाही, राष्ट्रीय ध्वजाला मानत नाही आहे. परंतु राष्ट्रीय ध्वज हा सर्वांनीच मान्य केला पाहिजे. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिरंगा झेंडा हे धम्माचं प्रतीक आहे. पहिला रंग हिरवा रंग, ध्वजाचा केसरी रंग, वरती कुठला रंग आहे? केसरी. कुणाचं प्रतीक आहे? लाल नाही, गुलाबी नाही, फक्त केसरी, निव्वळ केसरी रंग आहे. केसरी रंग तथागतांच्या चिवराचं प्रतीक आहे. तथागतांचं. आणि काय चिवराचं प्रतीक आहे? काय आहे या चिवरामध्ये? चिवराचं महत्त्व ज्यावेळेला विषय होतो त्यावेळेला त्याची आकलन होते. काय आहे चिवराचं महत्त्व? हे कसं चिवर आहे? ते त्यागाचं चिवर आहे. संपूर्ण त्याग, निर्मळ, निर्भय. जसे भगवंतांनी अरण्यामध्ये जाऊन ध्यानस्थ राहिले, इतर सर्व प्राण्याबरोबर त्यांनी मैत्री केलेली आहे. वाद केलेला नाही आहे, संघर्ष केलेला नाही आहे. संघर्ष स्वतःसाठी केलेला आहे. संघर्ष स्वतः अंतर्ज्ञानमध्ये, अंतर्मनामध्ये संघर्ष केलेला आहे भगवंतांनी. तसा संघर्ष आपण आपल्या अंतर्मनामध्ये करा. तेव्हा हे त्याग आणि प्रतीक आणि काय चिवराचं प्रतीक आहे आपल्याला कळेल. पांढरा रंग काय आहे? पांढरा रंग
सर्व बौद्धाचार्य, सर्व कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा पूर्ण भारतभर पसरलेली आहे. सर्व लोक सफेद कपडे, पांढरे कपडे घालतात. काय आहे त्याचं प्रतीक? शांत. जसा या पांढऱ्या कपड्याला डाग लागला तर लगेच दिसून येतो, तशा तुमच्या वागणीमध्ये, तुमच्या आचरणामध्ये जर डाग आहे तर व्यर्थ आहेत ते पांढरे कपडे घालणं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा दिली. त्यावेळेला नागपूरच्या मोठं शहर आहे, या शहरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नागपूरच्या शहरामध्ये त्यावेळेस आमचे लोक जे होते दीक्षा घ्यायला गेले, त्यावेळेला ते धोतर आणि पॅन्ट पूर्ण त्या नागपूरमध्ये दुकानामध्ये पूर्ण संपली होती. संपूर्ण नागपूर सफेद आणि पांढरमय झालेलं होतं. दीक्षाभूमीत सगळं तुम्हाला पांढरे लोक दिसत होते. हे प्रतीक पांढऱ्या रंगाचं शांती, पवित्र, शुद्ध, सत्य आणि प्रामाणिकपणाचं आहे. हिरवा रंग, तिरंग्यामध्ये हिरवा रंग आहे, ते कशाचं प्रतीक आहे? विश्वास. एक दुसऱ्यांवरती विश्वास. नाहीतर मग असे मी बोललो भाऊ एकत्र राहू शकत नाही. कशामुळे? अविश्वास आहे त्यामुळे. तर विश्वास अत्यंत गरजेचा आहे. विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. स्नेह, बंधुत्व आणि आज्ञा जर दिली एखाद्याने तर ती सुद्धा पालन करणं, याचे प्रतीक हा हिरवा रंग आहे. निळा रंग, अशोक चक्राभोवती निळा रंग आहे. राष्ट्रीय ध्वजावरती चक्राभोवती ते न्याय, समर्पण, आकाश आणि समुद्र, आकाश आणि सागर याचं प्रतीक आहे निळ्या रंगाचं. अशोक चक्र हे 24 आऱ्यांचं आहे. प्रतित्व समुत्पादाचं धम्माचे प्रतीक आहे. न्यायव्यवस्थेचं काय आहे? न्यायव्यवस्था ज्या ठिकाणी कोर्ट आहेत, भारत देशामध्ये कोर्ट आहेत, त्या ठिकाणी काय ब्रीदवाक्य आहे? जिथून न्याय दिला जातो त्या ठिकाणचं ब्रीदवाक्य काय आहे? बरोबर? सत्यमेव जयते. हे कुणाचं वाक्य आहे? सम्राट अशोकांचं. सम्राट अशोकांचं घोषवाक्य होतं, म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये घेतलेलं आहे. मग ते घोषवाक्य घेत असताना न्यायदेवतेला, न्याय देणाऱ्या माणसांना त्याच ठिकाणी ते वाक्य, ब्रीदवाक्य त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वोच्च नागरी पुरस्कार जेवढे खेळाडू आहेत नॅशनल लेवलमध्ये त्याला पुरस्कार दिला जातो. या देशात उत्कृष्ट असं कार्य केलेलं असेल अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. तो कुठला? सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सर्वांमधून श्रेष्ठत्व, नागरिकत्व तो पुरस्कार आहे. त्या पुरस्काराला काय पुरस्कार म्हणतात? काय नाव आहे त्या पुरस्काराला? आजकाल तर तो पुरस्कार या जे हे आलेलं सरकार आहे या पुरस्काराला व्हॅल्युएशन ठेवलेलं नाही आहे. तो पुरस्कार भारत रत्न पुरस्कार. काय आहे पुरस्कार? पहिला सर्वोच्च नागरिक पुरस्कार काय आहे? भारत रत्न पुरस्कार आहे. आणि भारत रत्न पुरस्कार असताना हे कसं भारत रत्न आहे? जसं बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता, पचुपन्नाच ए बुद्धा अहं वंदामी सबदा. त्याचप्रमाणे धम्मा, त्याचप्रमाणे संघा. हे या रत्नावरून भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि सर्वोच्च नागरिक पुरस्कार याचं चिन्ह काय आहे? आपल्याला मिळाला असेल किंवा नसेल, किंवा कोणाचा बघितला असेल, काय चिन्ह आहे? त्याचं चिन्ह आहे पिंपळाचं सोनेरी पान. बोधी वृक्षाचं सोनेरी पान आहे. त्यावर 4 सिंह आहेत आणि राजमुद्रा, धम्मचक्र. त्यावर पुरस्कार जो स्वीकारतो, जो पुरस्कार स्वीकारतो त्या पुरस्कार स्वीकारण्याचं सोनेरी अक्षरामध्ये नाव आहे. त्याला म्हणतात भारत रत्न पुरस्कार. पद्मभूषण, पद्मभूषण पुरस्कार काय आहे? पद्मभूषण पुरस्कार म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कमळ. कमळ हे कमळाचं प्रतीक आहे.
पद्मभूषण पुरस्कार. पद्मश्री स आणि त्याला विलांटी, त्याच्या बाजूला र आणि त्याच्यावर विलांटी, काय होते? श्री. पद्मश्री. लगेच तुम्ही तिकडे कुठेतरी जाताय. पद्मश्री आली म्हणजे तुमची दुसरीकडे ना विचारसरणी गेलेली आहे. ती विचारसरणी बौद्ध धर्मामध्ये नाही आहे, आपल्या राष्ट्रीय ग्रंथामध्ये नाही आहे. श्री आहे, सी आणि री म्हणजे सार्वभौम. पद्मश्री म्हणजे भरभराट. तुमच्या घरामध्ये, देशामध्ये हा पुरस्कार आहे भरभराट. पद्मश्री. पद्मभूषण परिपूर्ण, भूषण वाहा म्हणजेच या पुरस्काराच्या जर पाहिलं तर हा सर्व पुरस्कार आहे. पद्मविभूषण हा सुद्धा अतिविशाल आभूषण हा पद्मविभूषण पुरस्कार आहे. शौर्य पुरस्कार, वीरचक्र, परमवीर चक्र, हे अशोक चक्र, यावर कमळाचे फूल आहे. वेळ झाली काय? मला राष्ट्रपती भवनाचे नाव काय आहे? राष्ट्रपती भवनाचे नाव सम्राट अशोक हॉल. काय आहे राष्ट्रपती भवनाचे नाव? देशाचा सर्वोच्च जो माणूस आहे आणि त्याचं जे भवन आहे त्या भवनाचे नाव काय आहे? सम्राट अशोक हॉल म्हणजे सम्राट अशोकाच्या नावे आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासाचे नाव ज्यावेळेला सिद्धार्थ जन्मत होता, जनपथ. काय नाव आहे? केंद्रीय मंत्र्यांच्या निवासाचे नाव जनपथ. 7-11. सिद्धार्थाच्या कपिलवस्तूप्रमाणे राष्ट्रपती भवनातील घोषवाक्य काय आहे? घोषवाक्य राष्ट्रपती भवनातील ज्यावेळेला आपण एंट्री करतो राष्ट्रपती भवनामध्ये आणि तिथं घोषवाक्य लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे घोषवाक्य? अत्तदीप भव. काय म्हणतात भगवंत? अत्तदीप भव. स्वयं, स्वतः, इतर नाही, स्वतःपासून सुरुवात कर. स्वतः स्वयं प्रकाशित व्हा. अत्तदीप भव हे भगवान बुद्धांचा उपदेश आहे. हे राज्यघटनेमध्ये नमूद आहे. देशाच्या चालनी नोटावरती 4 सिंह राजमुद्रा जे चलन आहे हे काय आहे? 4 सिंह राजमुद्रा हे काय आहे? संविधानामध्ये नमूद आहे. अशी चलन नोट त्यावेळेचे सुद्धा जे चलन काढलेले आहेत इंग्लंडच्या राज्यामध्ये, इंग्रजांचं राज्य ज्यावेळेला होतं त्यावेळेला सुद्धा त्याआधी भगवंताचं चलन काढलेलं आहे. तो कॉईन आपल्या माध्यमातून आला असेल, आपल्यापर्यंत पोचला असेल, या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. भगवंताचा कॉईन त्यावेळेला तेच वाक्य लिहिलेलं, त्यांचे मुद्रा आणि तो कॉईन असायचा. राजमुद्रा आणि सत्यमेव जयते हे चलनी नोटावरती आहे. आपल्याकडे नोटा असतील, आपण ते बघा. हे भारतीय संविधानाचं प्रतीक आहे. भारतीय संविधानामधून लिहिलेलं आहे. भारतीय संविधान देशाचे नाणे आणि सिंह, नाण्यामध्ये सुद्धा, चलनी नोटामध्ये सुद्धा राजमुद्रा आणि सत्यमेव जयते. हे भारत देशाचे राष्ट्रीय ग्रंथ. भारत देशाचा राष्ट्रीय ग्रंथ कुठला आहे? अनेक पंथ, अनेक ग्रंथ, अनेक राज्य, अनेक देश या ठिकाणी आहेत. अनेक राज्य आणि अनेक जाती समूहाचे लोक या ठिकाणी आहेत. अनेक धर्माचे लोक आहेत. पण मात्र या देशाचं घोषवाक्य काय आहे? तुम्हाला भारतीय संविधान म्हणून हे सगळं काही मिळालेलं आहे. मूलभूत अधिकार, समता, स्वातंत्र्याचा, शोषणाच्या विरुद्ध. काय मूलभूत अधिकार आहेत? संविधानामध्ये मूलभूत अधिकार काय आहेत? समता, स्वातंत्र्याचा,
शोषणाच्या विरुद्ध, धर्माचा आणि न्यायाच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध हे घटनेमध्ये आहे. मूलभूत कर्तव्य, देशासाठी समर्पण, देशासाठी समर्पण, राष्ट्र संरक्षण, संवर्धन आणि 10 कर्तव्य आहेत. एक व्यक्ती एक मत, मताचा अधिकार होता संविधानाच्या आधी नाही. मग संविधानाच्या नंतर हा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. म्हणून तो मत त्यावेळेला आपण आपल्या सर्व बुद्धीनिशी आपल्या अंदर आकलन करून जे काय बहुजनांचे कार्यकर्ते आहेत, बहुजनांचे पदाधिकारी आहेत, बहुजनांचे नेते आहेत, या बहुजनांच्या नेत्यांचे जे मेंबर असतील त्यांनाच आपण मत दिले पाहिजेत. आपण त्यावेळेला जागृत राहायला पाहिजे. आपण विकल्या गेलेलो नाही पाहिजे. आपण एक निष्ठेने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मतदान केले पाहिजे. ही ज्या वेळेला हा अधिकार लिहित असताना बाबासाहेबांच्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधी आले. घटना लिहून पूर्ण झाली आणि हा अधिकार लिहित असताना बाबासाहेबांकडे ते आले आणि म्हणाले, घटना लिहा, त्यामध्ये काही आम्हाला प्रश्न नाही, फक्त आम्ही सांगतो मतदानाचा अधिकार जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना मिळावा आणि उभं राहण्यासाठी ज्यांचं डिग्री डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशांनाच मताचा अधिकार द्यावा. बाबासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितले, असे तुम्ही जे बोलतायत त्या बोलण्याच्या पाठीमागे किती लोक, किती पर्सेंटेज, किती टक्केवारी लोक आहेत सध्या या देशामध्ये? 4% सुद्धा नाही आहेत. मग 96% काय? मी संपूर्ण नागरिकांचा आणि संपूर्ण लोकांचा विचार करून जे अंमल होणार आहे, स्वयं ज्याचा अधिकार त्याला मी तो देणार आहे, हे ठणकावून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देश बौद्धमय केला. त्यानंतर सर्व भारतीयांना पराक्रम कर्तव्य आणि भारतीय संविधानाची उद्देशिका काय आहे? हां ठीक आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका काय म्हणाले होते बाबासाहेब त्या ठिकाणी? हा विषय खूप गहन आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. मला आयोजकांचे वेळ झाली अशा प्रकारचा मलासुद्धा कळतं, वेळ झालेली आहे, पण विषय खूप गहन असल्यामुळे हा 1 तासाचा विषय या ठिकाणी सांगता येणार नाही. आपल्याला सविस्तर या ठिकाणी चर्चा करावं लागेल या विषयावर. हा खूप मोठा विषय आहे. देशाची घटना म्हणजे राज्य चालवणं, देश चालवणं हे काही कुठल्याही एखाद्या साधारण सामान्य व्यक्तीचं काम नाही आहे. विशिष्ट 13 डिग्र्या प्राप्त केलेल्या महामानवांनी ही घटना लिहिलेली आहे आणि सर्वश्रेष्ठ घटना आहे. म्हणून या घटनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, या उद्देशिकेमध्ये काय म्हटलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? संविधान सभेची उद्देशिका सहित तिचे जतन आपण केले पाहिजेत, संविधानाचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे. म्हणून आपण सर्वांचे आपल्या या उपस्थितीत या ठिकाणी आपण सर्वजण आलात. या देशाची घटना तुम्हाला माहिती आहे, 2014 साली सर्वश्रेष्ठ देश ज्याला आपण म्हणतो अमेरिका, या देशामध्ये एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या देशांच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक देशांच्या घटना लिहिल्या, परंतु त्याही देशामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला? राष्ट्रपती पदाची निवड करत असताना जॉर्ज बुश आणि गोल्डथोल यांना सेम मतं मिळाली, सारखीच मतं मिळाली. राष्ट्रपती कोणाला द्यायचं? सर्व देशाच्या घटनेमध्ये शोधून पाहिलं नाही, कुठेच काही मिळालं नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना इंडियाची लिहिली. तिथून ती मागवली 14 मध्ये अमेरिकेने आणि त्या घटनेमध्ये पाहिलं काय प्रश्न आहे. प्रश्न सुटला. काय होता प्रश्न? राष्ट्रपती पदाची निवड.
तुम्हाला माहीत असेल राष्ट्रपती पदाची निवड कोण करते. आणि सर्वस्वी सारखे मतं जर मिळाले तर कोणाला निवडायचं. या घटनेच्या तरतुदीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं. काय लिहिलं? जर सारखे मतं जर मिळाले असतील तर जो अध्यक्ष आहे त्यांनी स्वतःचं मत ज्याच्या पारड्यात टाकायचं, ज्याच्या पारड्यात टाकल्या जाईल तो त्या राष्ट्रपती पदाचा दावेदार असेल. म्हणून जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी आहेत. कुणाचे ऋणी आहेत? आणि ते म्हणतात देशाची घटना आमच्या उपयोगी आलेली आहे आणि आम्ही तिचा सन्मान, जर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली ती घटना आमच्या देशाला चालवण्याची अनुमती दिली तर नक्कीच आम्ही आमच्या देशात ती अंमल करू. म्हणून ते बाबासाहेबांचे ऋणी आहेत. सिम्पल ऑफ नॉलेजमध्ये त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांचे हा एक विषय वेगळा आहे. तिथे त्यांनी बाबासाहेबांचं काय करून ठेवलेलं आहे. आम्ही तर म्हणतो बाबासाहेबांचे टेच्यू, बाबासाहेबांचे पुतळे नकारे बसू, उपयोग नाही. कोणाचे पुतळे तोडले जातात? कुणाचे तोडले जातात पुतळे? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजही मध्य प्रदेशात मध्ये बघा. काही गरज नाही. बाबासाहेबांना डोक्यात बसवा. बाबासाहेबांना सांगितलं मला जसा त्रास झाला हा तुम्हाला तसाच व्हायला नको, त्या मार्गावर चला, ज्ञानाच्या मार्गावर चला. ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तर अमेरिकनसारख्या इतर राष्ट्रांचं सोडा, इतर राष्ट्र तर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगान गातच आहेत. भारत देशाची, भारत बौद्धांसाठीच काय म्हणता तुम्ही? आणि हा विषयसुद्धा असा आहे की बौद्धांसाठी काय केलं या घटनेमधून. अरे नॉर्मल विषय झाला. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वासाठी करून ठेवलेलं आहे. तर हे भारत देशासाठी काय विचार घेऊन बसलात तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा म्हणाले आणि इतर देशांचे लोक तर सोळा गुणगान तर गातातच आहेत, पण या देशातले मनुवादी अजूनही झोपलेले आहेत आणि अजूनही सांगतात की आम्हाला चेंज करायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो सावध राहा, जागृत राहा. संविधान आणि संविधानचं प्रियंबल याला आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्या विहारामध्ये संविधान प्रियंबल असणं गरजेचं आहे. गुरुजी ज्याप्रमाणे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या त्याप्रमाणे संविधानाच्या प्रियंबलाला सुद्धा तेवढं विशेष महत्त्व बाबासाहेबांनी बुद्धीच्या विकासावर ते मिळवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे घटना लिहित असताना जास्त कलम होते, 517च्या पुढे गेलेले होते, परंतु बाबासाहेबांनी सर्व त्या ठिकाणी या समितीने कमीत कमी करून याची 395 पर्यंत आणल्या गेलेल्या आहे. शेवटी त्याच्यावरच बाबासाहेब ठाम राहिले. अशा प्रकारे प्रियंबलला मग आपण सांभाळलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांच्याच प्रती संविधानाची उद्देशिका सहित तिचे जतन करणे आपण सर्वांच्याच उपस्थितीने दॅट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रियंबल यांची शपथ ग्रहण करायची आहे. सर्वांनी उभं राहावं आणि हात जोडावे. हात समोर करावायचा आहे. सर्वांनी हात समोर करायचे आहेत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास समान आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सार्वभौम सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता यांचे
आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम, जय संविधान, जय भारत। अशा प्रकारे हा विषय या ठिकाणी अल्पशा वेळामध्ये आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा प्रचारक आणि प्रसारक या माध्यमातून अणुशक्तीनगर वासियांपर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे। अणुशक्तीनगर शाखा, बौद्ध मित्रमंडळ, पंचायत समिती ह्या सर्व जे बौद्ध रहिवासी संघ ह्या सर्व मंडळांनी एकत्र येऊन हा विषय तमाम भारतातील लोकांनी ग्रहण केलेला आहे। आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे। मला अधिकचा वेळ नसल्यामुळे हा विषय या ठिकाणी संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आपल्या सर्वांच्याच प्रती मंगल कामना करतो। धन्यवाद गुरुजी। ऋणी आहोत आम्ही तुमचे, देतो शब्द सुमनांचा उपहार। ऋणी आहोत आम्ही तुमचे, देतो शब्द सुमनांचा उपहार। तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, मनापासून आभार। गुरुजी, आपला विषय होता बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भारत बौद्धमय कसा केला। आणि खरंच हा विषय ऐकावा तितका कमीच आहे। आणि गुरुजींनी इतका छान आणि असा कणखर आवाजात एखाद्याची झोप उडवेल असा हा विषय गुरुजींनी मांडलेला आहे। आणि खरोखरच सगळ्यांनीच खूप छान प्रकारे ऐकलेला आहे आणि सर्वांनाच तो समजला असेल असे मला वाटते। आणि खरं तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भारत बौद्धमय कसा केला, तर खरंच सांगायचं म्हटलं तर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचल्याने बाबासाहेबांना बुद्धांचे विचार पटलेले आहेत। आणि हा ग्रंथ जो वाचेल तो खरोखरच बुद्ध धम्म स्वीकारल्याशिवाय राहणार नाही। कारण बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बुद्ध धम्म दिला आहे, कारण हा धम्म मानवी कल्याणाचा आहे। यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा द्वेष नाही, सर्व मानव जाती समान आहे। हा धम्म बाबासाहेबांना पटला आहे आणि म्हणूनच त्यांनी तो आपल्याला दिलेला आहे। असा या धम्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिलेले आहे आणि सर्वांना समान अधिकार समान हक्क दिला आहे। त्यांनी कुठल्याही एका जातीचा विचार न करता सर्व धर्म समभाव असे संविधान आपल्या देशाला दिलेले आहे। आणि हा विषय गुरुजींनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून सांगितले आहे। आणि मी पुन्हा गुरुजींचे धन्यवाद करते। तसेच आजचे आयोजक ज्यांनी हे 6वे पुष्प घेतले आहे त्यांचे मी धन्यवाद करते। आणि आजचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रवचनकार वासुदेव हिवराळे गुरुजी यांचं एक पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। आजचे आयोजक गवई परिवार हे आजचे प्रवचनकार यांना धम्मदान देतील व ते स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। साधु साधु। हिवराळे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे आयोजक गवई परिवार यांचे स्वागत करायचे आहे।
साधू साधू. थांबा गुरुजी. आजचे आयोजक गवई गुरुजी, मी यांना विनंती करते की त्यांनी आजचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचे स्वागत करायचे आहे. गणपत चंदनशिवे गुरुजींचे. आजचे आयोजक गवई गुरुजी हे पुढील आयोजक अतिश नितनवरे यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. साधू साधू. मी आतिश भीमराव नितनवरे. पुढील पुष्प माझं आहे, तर आग्राने पुढच्या शनिवारी 22 तारखेला तुम्ही या. असं 28 तारखेला या. जय भीम. मी गवई गुरुजींना विनंती करते की त्यांनी बौद्ध मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्ष टी वाकडे गुरुजी यांचंही स्वागत होत आहे, तर त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. बाळू भालेराव गुरुजींचंही स्वागत होत आहे, त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. साधू साधू साधू. कालिंदे आणि आनंदीताई यांचंही स्वागत होत आहे, तर त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. तुम्ही थोडंसं पुढे या, तुम्ही थोडंसं. हां बस, ही मूर्ती पण दिसली पाहिजे ना. बरं या दोघी. निर्मला भालेराव ताई आणि वाकोडे ताई यांना मी विनंती करते की यांचंही स्वागत होत आहे, त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. मास्क काढायचं ना ताई. साधू साधू. नितीन जाधव साहेब आणि बस. नितीन जाधव साहेब, नितीन जाधव साहेब बस. नितीन जाधव गुरुजींना विनंती करते की त्यांचंही स्वागत होत आहे, त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. साधू साधू साधू. शेळके गुरुजींना विनंती करते की त्यांचंही स्वागत होत आहे, त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. बाकी सर्वांचं माझ्या मनाच्या सुंदराने मी स्वागत करतो.
दिनकर तांबे ना दिनेश तांबे गुरुजी यांना मी विनंती करते की त्याने धम्मपीठावर यायचं आहे. त्यांचंही स्वागत होत आहे. दिनकर तांबे. साधु साधु. दिनकर कांबळे गुरुजी यांनाही विनंती आहे की त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. त्यांचंही स्वागत गवई परिवार करतायत. मी माझ्या मनाच्या सुमनानी सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. आणि आजचे आयोजक गवई गुरुजी हे थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त करतील. आज खरोखरच सुंदर असं सूत्रसंचालन केले शाखेच्या महामंत्री ज्योतिताई शेळके यांचं स्वागत अरुणताई गवई करतील. साधु साधु साधु. जगद्गुरु जगत वंदनीय जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझा त्रिवार अभिवादन. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांनाही माझं त्रिवार अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लुंबिनी शाखा अणुशक्तीनगरचे गणपत चंदन शिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम. तसेच बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष काकडे गुरुजी यांनाही माझा सविनय जय भीम. आणि सर्व कार्यकारिणी यांनाही माझा सविनय जय भीम. उपासक उपासिकांना सविनय जय भीम. आणि आजचे प्रवचनकार हिवराळे गुरुजी यांनी खूप छान पद्धतीने असं प्रवचन दिलेलं आहे. मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांपेक्षा जर इथे मुलांची उपस्थिती असती ना तर अजून खूप छान वाटलं असतं. म्हणजे मुलांना ते ऐकण्यात तरी आलं असतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. आपलं पुष्प घेण्यासाठी आणि आम्हाला 6वं पुष्प आम्ही आयोजित केलं आहे आणि आम्हाला दिल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही आभारी आहोत. जय भीम. प्रवचनकार निश्चित नाही. पुढील पुष्प 7वे पुष्प आहे. शनिवार दिनांक 28/8/2021 रोजी शीतलताई अतिश नितनवरे यांचे आहे. ते राहतात अलकनंदा 4मध्ये. तेव्हाचा विषय आहे अनित्य अनात्म व दुःख. त्यावेळेसचे प्रवचनकार आहे शामराव वाकडे गुरुजी. आणि आता शेवटचा शरणोत्तर होईल आणि हा कार्यक्रम इथंच समाप्त होईल असे मी जाहीर करते. शाखेचे अध्यक्ष आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी हे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचा विषय होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारत बौद्धमय कसा केला. तर खरोखरच हिवराळे गुरुजींनी आपल्याला असं अनमोल असं त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला उपदेश केलेला आहे आणि खरोखरच सर्वांनी ते मनमुग्ध होऊन ऐकलेलं आहे आणि सर्वांना हा विषय खरोखर चांगल्या पद्धतीने समजला. त्याचप्रमाणे आज श्रावण पौर्णिमा आजच्या दिवशी भगवान बुद्धांनी अंगुलीमालासारख्या दरोडेखोरालासुद्धा त्यांच्या वाणीतून खरोखर त्यांना पूर्ण दरोडेखोराचे ते हे सोडून ते आपल्या त्यांना सामनेर केलं आणि बौद्धमय ह्या प्रवाहात आणलं. त्याचप्रमाणे
आज आपण गेल्याच प्रवचनात आपण ऐकले, धम्मसंगीतने ऐकले. हे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 4थ्या महिन्यात श्रावण पौर्णिमेलाच पहिली धम्मसंगीतनी राजगृह येथे झाली. 500 भिक्खूच्या समूहात या झालेले आहे. आणि त्याचप्रमाणे आज सर्वांचं गवई परिवाराकडून स्वागत झालेलं आहे. आणि जे राहिलेत बालबालक आणि जे राहिले त्यांना माझ्या मनाच्या सोमनानं सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण जे गवईताईंनी 6वं पुष्प घेतलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना प्रवचन करावे. त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला प्रवचन आपण ऐकलात. खरोखरच गवई परिवारांच्या प्रती मंगल आणि मंगल हो हेच बुद्धांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. होईल आणि कार्यक्रम संपेल. नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम.